राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला। साळवींनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला। राजन साळवी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल। तर आज दुपारी 3 वाजता ठाण्यामध्ये ते आता धनुष्यबाण हाती घेणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राजन साळवी हे आता ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता अर्थातच उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला। आता राजन साळवी हे धनुष्यबाण हाती घेणार आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते आज दुपारी प्रवेश करतील। राजन साळवी साहेब असतील, गणपत कदम असतील, सुभाष बने साहेब असतील आणि त्याच्यात तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे जर कोणी विरोध करत असेल किंवा असं असेल तर माझ्या मते हा जो निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी जो घेतलेला आहे किंवा आपले पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, भैयाशेठ सामंत साहेब असतील, तर अशा परिस्थितीत ह्या नेत्यांनी जो निर्णय घेतलाय हा योग्यच म्हणावा लागेल। पण येणाऱ्याचं स्वागत हे आपण केलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं ऑफकोर्स नुकसान होणार नाहीये, तर तो शिवसेनेचा फायदाच होणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडले जात आहेत। मनीष, कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसतोय। लोकशाही मराठीने या संदर्भातली बातमी आधीच दाखवली होती की राजन साळवी ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार। लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब होतोय। राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत। नक्कीच शुभम, लोकशाहीने खाली बातमी दाखवली होती आहे। काल मध्यरात्रीपासून शिंदेंच्या निवासस्थानी सामंत बंधू असतील त्यापैकी किरण सामंत ज्यांच्यासोबत राजन साळवींची लढत झाली होती ते किरण सामंत देखील काल शिंदेंच्या निवासस्थानी सोबत होते। त्याचबरोबर राजन साळवी देखील मध्यरात्री निवासस्थानी सोबत होते आणि जवळपास 2 तासाहून अधिक वेळ एकनाथ शिंदेसोबत ही चर्चा सुरू होती की पक्षप्रवेश कसा असेल, पक्षप्रवेश कुठे घेतला जाईल या संदर्भात। पण काल रात्री शिक्कामोर्तब झालं की पक्षप्रवेश हा ठाण्यातील आनंद आश्रम जे दिघे आनंद धर्मवीरांचा दिघेंचा मठ आहे त्या मठाच्या बाहेर हा पक्षप्रवेश दुपारी 3 वाजता करण्यात येईल। शुभम, मनीष, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असताना त्यांना उपनेते पदाची जबाबदारी होती। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आल्यानंतर काही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याची शक्यता आहे का? त्या संदर्भातल्या काही वाटाघाटी झालेल्या आहेत का? या संदर्भातली काही माहिती आहे का? यापूर्वी सामंत बंधू हे नाराज असल्याचं देखील म्हटलं जात होतं, पण सामंत बंधूंनी काल मध्यरात्री ज्यावेळेस शिंदेच्या घरी ठाण्यातील शिवरी बंगल्यामध्ये ज्यावेळेस त्यांना घेऊन गेले होते त्यावेळेसच त्यांच्यासोबत चर्चा झाली की त्यांना नेमकं कुठल्या पदावरती बाळासाहेबांची शिवसेना या गटामध्ये दिलं जाईल। पण एकनाथ शिंदेंनी राजन साळवींना सांगण्यात आलं की तुमच्यावरती माझं लक्ष आहे आणि तुम्हाला चांगलं खातं दिलं जाईल असं देखील बोललं जात आहे। ठीक आहे मनीष, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।